नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे सरड विषयीचे एक्झाम्पल। तर आपल्याला इथं क्वेश्चन दिलेला आहे x इज इक्वल टू 1 मायनस रूट 2 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x मायनस 1 अपॉन x ब्रॅकेट क्यूब। तर आता इथं जर आपण बघितलं तर आपल्याला x माहिती आहे, x आहे दिलेला 1 मायनस अंडर रूट 2। आता 1 अपॉन x माहिती नाही आपल्याला, त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिले 1 अपॉन x माहिती करू। 1 अपॉन x इज इक्वल टू 1 अपॉन x आपल्याला गिवन आहे 1 मायनस रूट 2। आता याचा आपल्याला डिनॉमिनेटरचा रॅशनलायझेशन करायचं आहे, म्हणजे याच्या कॉन्जुगेट पेअरनी मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं आहे। 1 प्लस रूट 2 अपॉन 1 प्लस रूट 2 इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय 1 प्लस रूट 2 1 प्लस रूट 2, सेकंड ब्रॅकेटमध्ये येईल 1 मायनस रूट 2 आणि नेक्स्ट ब्रॅकेट 1 प्लस रूट 2, ह्यानी ह्याला मल्टिप्लाय केलं आहे। नेक्स्ट स्टेपमध्ये येईल 1 प्लस रूट 2 अपॉन, आता इथं बघा a मायनस बी, a प्लस बी, फॉर्म्युला असतो आपल्याकडं a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर। नेक्स्ट येईल 1 प्लस रूट 2 अपॉन 1 चा स्क्वेअर 1 मायनस रूट 2 चा स्क्वेअर 2, 1 प्लस रूट 2 अपॉन 1 मायनस 2 मायनस 1, म्हणजेच हा होईल मायनस ब्रॅकेटमध्ये 1 प्लस रूट 2, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे, आतले सगळे चेंज होतील मायनस 1 मायनस रूट 2। नेक्स्ट आपल्याला सॉल्व करायचं आहे, आता आपल्याला काढायचं आहे x मायनस 1 अपॉन x, x मायनस 1 अपॉन x ब्रॅकेट क्यूब। तर आता क्वेश्चनमध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली आहे, x दिलेला आहे 1 मायनस रूट 2, x ची व्हॅल्यू घेऊ 1 मायनस रूट 2 मायनस 1 अपॉन x आपण फाइंड केला आहे, तो नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये घेऊ मायनस 1 मायनस रूट 2 ब्रॅकेट कंप्लीट, सेकंड ब्रॅकेट कंप्लीट क्यूब। आता ब्रॅकेट ओपन करू पहिले, 1 मायनस रूट 2 मायनस मायनस होईल प्लस 1, पुन्हा मायनस मायनस होईल प्लस रूट 2 ब्रॅकेट क्यूब। नेक्स्ट स्टेपमध्ये मायनस रूट 2 प्लस रूट 2 कॅन्सल, 1 प्लस 1 क्यूब, 1 प्लस 1 म्हणजे 2 क्यूब आणि 2 चा क्यूब असतो 8। दिस इज आवर रिक्वायर्ड आन्सर।